केवळ मीच नव्हे तर ह्या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त केली होती खरी ठरली। मार्चच्या आधीपासूनच आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल टिबल दुप्पट तिपटीने अकराळ विकराळ रूप धारण करून आलेला आहे। त्याच्यामध्येच विषाणूचा नवा अवतार म्हणजे हे पण नवल आहे। आतापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते ज्याचे आपण पूजन करतो। ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं। पण हा विषाणू जो आहे तो वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय। अब ये आपली परीक्षा बघतोय। अलग अलग रूप लेकर पुन्हा एकदा तीच गरज आहे। हमको तकलीफ में डाल रहा है। सर्वांना धैर्याने सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे। लॉकडाऊन करणार का? धैर्य के साथ प्रश्न अजूनही मी उसका मुकाबला करना चाहिए। पण साधारणतः आत्ताची परिस्थिती काय आहे याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते। मुझे लगता है कि मुझे बताना चाहिए कि अभी की स्थिति क्या है। निर्माण झाली किंबहुना कोविडची साथ सुरू झाली। आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या। जब ये सब पूरे कोविड की शुरुआत हुई थी तब हमारे पास सिर्फ 2 लैब्स थे जहां पर कोविड का टेस्टिंग होता था। जवळपास आपण 500 पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत। आज की स्थिति में हमारे यहाँ 500 जगह है कि जहां पर कोविड का टेस्टिंग हो सकता है। 500 लैब्स है जो कोविड का टेस्टिंग हो सकता है। गेल्या काही दिवसात म्हणजे मला जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे। 1,82,000। हम लोग आज की तारीख में महाराष्ट्र में 1,82,000 टेस्टिंग कर रहे हैं रोज। काही दिवसात उतनी क्षमता हमारी ही हो गई संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची। 2.5 लाख चाचण्या आने वाले दर कुछ दिवशी दिनों में हम लोग लवकरात लवकर 2,50,000 आणि टेस्ट याही करने की क्षमता बढ़ाने वाले ते हैं। रॅपिड अँटीजेननी नाही तर त्याचं जे प्रमाण आहे केंद्राची जी काय मार्गदर्शक तत्व आहेत की और साधारणतः हम लोग एंटीजन टेस्ट नहीं बढ़ा रहे हैं, हम लोग आरटीपीसीआर बढ़ा रहे हैं। या पद्धतीने झालं पाहिजे। 70% आरटीपीसीआर टेस्ट होगी सर्वांनाच उसमें। माहिती झालेलं नेमकं आरटीपीसीआर म्हणजे काय राईट म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट म्हणजे काय। आरटीपीसीआर मध्ये अचूकताही अधिक असते अधिक चांगली असते और आरटीपीसीआर की अचूकता ज्यादा अच्छी होती है, केंद्राचाही वो चूकती नहीं है टेस्ट। की जेवढ्या चाचण्या आपण करतो त्याच्यात किमान 70% चाचण्या या आरटीपीसीआर असायलाच पाहिजे। हमारे पूरे टेस्ट में 70% टेस्ट ये आरटीपीसीआर होगा। चाचण्या करत होता त्याही वेळा तेव्हा त्याच टक्क्यात आरटीपीसीआर करत होता। आज जवळपास 1,82,000 करतोय त्याच्यातही 70% आरटी। उद्या 2.5 लाख झाले 3 लाख झाल्यानंतर सुद्धा कल हम लोग 2.5 लाख टेस्ट करेंगे तब भी उसमें 70% आरटीपीसीआर टेस्ट। म्हणजेच काय की आपण कुठेही दर्जाची तडजोड करत नाही आहोत अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही। एक तर पहिली गोष्ट अशी आहे की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही। एक सबसे बड़ी बात यह है कि हम लोग आपण कोई भी लपवलेलं चीज नाही छुपा नहीं आणि रहे लपवत हैं नाहीये। और हम लोग कोई भी चीज छुपाना भी नहीं चाहते। जी महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण सत्य और काय इसीलिए आहे महाराष्ट्र की ते स्थिति लोकांसमोर आज की स्थिति में अगदी धक्कादायक लग रही सत्यासाठी होगी, होतो। लेकिन जो सच है वही मग हम लोग काही जण मला लोगों के म्हणतात सामने की रखते इतर हैं। राज्यांमध्ये बघा कुछ लोग कहते हैं कि बाकी राज्यों में देखिए, बंगालमध्ये चालू आहेत, बिहार में आणखी चुनाव हुआ, आणखी तिकडे बंगाल में झालं, हो रहे, तिकडे बाकी जगह पे हो रही है। तुमच्याकडे का? मला त्याच्याबद्दल उधर बोलायचं नाहीये। कोविड नहीं बढ़ रहा है, आपके यहाँ क्यों बढ़ रहा है? मला माझी जनता ही प्यारी आहे त्यांची जबाबदारी ही आज माझ्यावरती असल्यामुळे मुझे उसके बारे में बात नहीं करनी है। मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ मेरे ऊपर महाराष्ट्र की जनता की रिस्पॉन्सिबिलिटी है। मुझे कोई विलन तय करे लेकिन मैं ये जिम्मेदारी निभाऊंगा। टेस्टची संख्या मी तुम्हाला सांगितली त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड जिस तरीके से मैंने आपको टेस्ट के बारे में बताया उसी तरीके से 10,000 सुद्धा नसेल कोविड आने के पहले हमारे पास बेड्स की संख्या भी 10,000 के करीब थी सिर्फ। आकस्मिक संकट येईल आणि आपली त्रेता तिरपीट उडेल। गेला मार्च महिना तुम्हाला आठवतोय बेड्स मिळत नव्हते, हॉस्पिटल्स मिळत नव्हते। पिछला मार्च आपको याद होगा हॉस्पिटल्स कम पड़ रहे थे, बेड्स नहीं मिल रहे थे, हॉस्पिटल्स ओवरफ्लो हो रहे थे, एम्बुलेंस कम पड़ रही थी। लक्षात घेतल्यानंतर आपण बेड्सची संख्या वाढवायला लागलो।
उसके बाद हमने बेड की संख्या बढ़ाना शुरू किया. कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली. लष्कराच्या महाराष्ट्र ये अकेला राज्य होगा कि जिन्होंने फील्ड हॉस्पिटल तैयार किए. आजही करते. जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारली आणि हम लोग ने जम्बो कोविड केंद्र सुरू किए. काही रुग्णशय्या होत्या. जवळपास 4.5 लाखापर्यंत दिली. सगळ्या काही मिळून आज की तारीख में हमारे पास 3,75,000 बेड की संख्या है. जिसमें आईसीयू बेड्स हैं, जिसमें आइसोलेशन के बेड्स हैं, जिसमें ऑक्सीजनेटेड बेड्स हैं. करीब 3,75,000 बेड की सुविधाएं हमने आज महाराष्ट्र में तैयार की है और ये हमारी बहुत बड़ी अचीवमेंट है. लॉकडाऊनचा उपयोग हा संसदेत थांबवण्यासाठी आहे. और तब भी मैंने ये कहा था कि लॉकडाउन का उपयोग हम लोग हमारी सुविधाएं बढ़ाने के लिए करेंगे और वो हमने किया है. मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय याचं कारण लेकिन इतना सब करने के बाद भी मैं क्यों ये आपसे बात कर रहा हूँ. की साधारणतः रुग्ण वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो. ठीक है, हमको ये देखना होगा कि कोविड की जो बाधित है उनकी संख्या कैसे बढ़ रही है. फक्त मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 300-350 रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. आज कुछ महीने पहले 300-350 कोविड पॉजिटिव मुंबई में मिल रहे थे. आज की स्थिति में मुंबई जैसे शहर में 8,000 के ऊपर कोविड पॉजिटिव मिल रहे हैं. जरा सगळं जास्त होतं तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 17 सितंबर 2020 को 3 लाख एक्टिव कोविड पॉझिटिव्ह. साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते. 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. त्यावेळेला एका दिवशी आढळलेले रुग्ण हे 24,619 होते. 17 सितंबर उस वक्त एक दिन में 17 सितंबर को 24,000 कोविड पॉजिटिव मिले थे जब हम पीक पर थे. 43,183 रुग्ण. लेकिन अब महाराष्ट्र में 43,000 कोविड पॉजिटिव मिल रहे हैं. गाठू किंवा पार करू. आज भी हम लोग 45,000 तक पहुंच सकते हैं आज की स्थिति में. आणि याच वेगाने जर का ही रुग्णवाढ होत राहिली और इसी तरीके से अगर कोविड पॉजिटिव लोगों की संख्या बढ़ती गई, साधारणतः विलगीकरणच्या ज्या बेड्स आहेत त्या 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. हमारे पास 2,20,000 आइसोलेशन बेड्स हैं. 549 भरलेले आहेत. म्हणजे 62% हे बेड्स भरले गेले. उसमें से 62% बेड पूरे भर चुके हैं. बेड्स हे 20,519 आहेत. ते जवळपास आईसीयू बेड 20,500 है. उसमें से 48% पूरे भर चुके हैं. ते सुद्धा ऑक्सीजनेटेड बेड आसपास आहेत. ते हमारे पास 62,000 के आसपास है. भरलेले आहेत. वो 25% तक भर चुके हैं. ते पण 25% जवळपास आज वेंटिलेटर्स 9,747 है, वो भी 25% तक भर चुके हैं. संवाद साधायला आलो. और इसीलिए मैं आपके सामने आज खड़ा हूँ. जिस तरीके से कोविड की संख्या बढ़ती जा रही है, 15-20 दिवसामध्ये आपल्याला अगर ऐसे ही होता रहा त्या अपुऱ्या पडायला लागतील. तो आने वाले 15-20 दिन में सारी सुविधाएं हमको कम पड़ने लगेगी. मी आदेश दिलेले आहेत की जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार या सुविधा वाढवा. पण मैंने आदेश किए हैं कि जहाँ जहाँ पर जरूरत है वहाँ पर सुविधाएं बढ़ाएं. व्हेंटिलेटर्स मिळतील. ऑक्सिजनचा साठा सुद्धा आज आपल्याकडे फार मर्यादित आहे. तोही वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. औषधांचा साठा आपण घेऊ शकतो. परंतु बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार. लेकिन ये बाकी सारी सुविधाएं बढ़ा देंगे. हा विचार डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हम लोग कहाँ से लाएंगे. चिंतेचा विषय आहे. और यहीं पर चिंता का विषय है. ही संपूर्ण आपली यंत्रणा, मग त्याचे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही कर्मचारी आहेत. ह्यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. आजारात उनमें से कई लोगों को कोविड का प्रादुर्भाव हो चुका है. या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा तरी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडस. और कोविड की विशेषता ये है कि उसमें से आप ठीक भी हो जाए तब भी उसके जो असर है उसका वो कुछ दिन तक चलता रहता है. यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत. आपल्यासारखीच रक्तमासाची हाडाची आपली माणसं और ये इतनी बड़ी यंत्रणा चलाने के लिए लोगों की हमको जरूरत पड़ेगी. सगळेच ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्याच कोरोनाच्या गोळ्यात घुसतात.
मग त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? आज सुद्धा आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी, टेस्टिंग 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 आहे, टेस्टिंग वाढवतोय, पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतर करतात रोज न थकता. म्हणजे थकले तरी थांबत नाहीयेत. त्यांना आपण काहीतरी दिलासा देणार आहोत की नाही? और ये सारे जो लोग काम कर रहे हैं, जो टेस्टिंग के लिए कर रहे हैं, ये डॉक्टर्स हैं, उनको हम कुछ मदत करेंगे कि नहीं करेंगे? वाढवतो ना आपण. कालच्या दिवसात तुम्हाला हमारे यहाँ पर वैक्सीनेशन भी बढ़ रहा है. ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चा राज्य महाराष्ट्र ठरलेला आहे. कालच्या दिवसात वैक्सीनेशन में आपण 3 लाख नागरिकांना महाराष्ट्र नंबर 1 का राज्य बना है. हम हर दिन 3 लाख वैक्सीन एक दिन में दे रहे हैं आज की तारीख में. सुमारे 65 लाख, त्याच्यात आजचा आकडा मी धरलेला नाहीये, 65 लाख. जब से वैक्सीनेशन की शुरुआत हुई है महाराष्ट्र में 65 लाख लोगों को हम वैक्सीनेट कर चुके हैं. केंद्र आपल्याला देत आहे, पण पुरवठा वाढवायला पाहिजे. आणि पुरवठा मुझे अभी भी लगता है केंद्र दे रहा है वैक्सीन, लेकिन उसकी जो सप्लाई है वो और भी बढ़ानी चाहिए. दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. और हम इस 3 लाख पर डे वैक्सीनेशन को 6 से 7 लाख तक ले जाना चाहते हैं. लेकिन वैक्सीन हमको मिलने चाहिए, उसका सप्लाई होना चाहिए और उसकी मांग हम रखेंगे. ही आपली क्षमता आहे. परंतु होतंय असं की लस घेतल्यानंतर, आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला लसचा, आपल्याशी बोलताना आजूबाजूला कोण नाही म्हणूनच मी मास्क काढून आपल्याशी बोलतोय. पण लस घेतल्यानंतर सुद्धा काही जण कोरोनाने बाधित होत आहेत. का होत आहेत? लेकिन वैक्सीन लेने के बाद भी कुछ लोगों को कोविड का प्रादुर्भाव हो रहा है. लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा घालणं अनिवार्य आहे. मी मधल्या काळामध्ये माननीय पंतप्रधान, लेकिन वैक्सीन लेने के बाद भी आपको हर चीज की जांच कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर रखना चाहिए. बोललो होतो की आमच्या इथे लसचे 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा, त्या कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. तेव्हा स्वतः माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की एक गोष्ट लक्षात घ्या की लस घेतली म्हणजे कोविड होणार नाही अशातला भाग नाहीये. कोविड होईल, पण त्याची घातक और मैंने प्रधानमंत्री को कहा था कि हमारे यहाँ पर कोविड की दोनों डोज लेने के बाद भी कोविड कुछ लोगों को हुआ है. तो प्रधानमंत्री ने भी कहा था कि ऐसा नहीं है कि कोविड नहीं होगा, लेकिन उसकी वजह से आपको वो घातक साबित नहीं होगा. तो इसके लिए हमको ध्यान रखना चाहिए. एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून, आणि लस घेणं, टेस्ट वाढवणं, रोजच्या चाचण्या वाढवणं, इसीलिए टेस्ट बढ़ाना, मी मानायला तयार नाही. वैक्सीनेशन बढ़ाना, ये हम कर रहे हैं. तेवढी रुग्ण संख्या आपल्याला कळते, उपचारासाठी और जितने टेस्ट हम बढ़ा रहे हैं उतने ज्यादा कोविड पेशेंट हमारे सामने आ रहे हैं. अजून कोणी उपाय सांगत नाहीये. काय उपाय? लेकिन पेशेंट कैसे रोके उसके लिए कोई उपाय नहीं बता. पण लसीकरण करा. लसीकरण करतो. आज मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर 1चं राज्य आहे. मैं फिर से एक बार बताना चाहता हूँ कि आज की स्थिति में वैक्सीनेशन में हम नंबर 1 स्टेट है और हम रोज 3 लाख वैक्सीन दे रहे हैं. परत एकदा सांगतो, लसीचा पुरवठा आपल्याला ज्या क्षणी वाढेल तेव्हा ही क्षमता आपण दुपटी तिपटीने वाढवू शकू, एवढी आपली नाही म्हटलं तरी और जब वैक्सीन का सप्लाई हमारे पास बढ़ेगा हम इसको दुगना करने के लिए भी तैयार है. ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे. दुसरीकडे तो हमारी यंत्रणा ट्रैकिंग, टेस्टिंग तिसरीकडे और ट्रेसिंग में बिजी है. लसीकरणासाठी सुद्धा व्यस्त आहे. और यही यंत्रणा हम वैक्सीनेशन के लिए भी इस्तेमाल कर रहे हैं. काय स्थिती होत असेल ह्याचा थोडा पाहिजे. लेकिन उनका हमको ख्याल रखना चाहिए की लॉकडाऊन करायचं का? इतर देशांनी काय केलेलं आहे? इतर देशाचा जर का आपण अंदाज घेतला, और इसीलिए सवाल है कि लॉकडाउन करना चाहिए क्या. कार्यक्रम जाहीर केले आहे. त्याच्यावर सुद्धा आप देखिए विदेश में क्या हुआ. नको, जीव महत्वाचा आहे असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलंय. असं वाटतं आपल्याकडे सुद्धा सर्व पक्षांनी त्यांनी केलेलं आवाहन नाही, पण निदान मी केलेली विनंती मानायला काय हरकत नाहीये. अमेरिका में भी जो राष्ट्रपति थे उन्होंने कहा था कि राजनीति नहीं होनी चाहिए. आज मैं भी यही आह्वान करना चाहता हूँ. फारच पंचायत झालेली आहे.
तर तिकडे ब्राजील में देखिए क्या हुआ। जवळपास 60,000 मृत्यू झालेले. उधर तो एक महीने में 60,000 लोगों का मृत्यु हो गया बेरोजगारीची म्हणजे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. और वहां पर तो आर्थिक संकट भी खड़ा हुआ। परिस्थिती ब्राझीलमध्ये. रशियामध्ये पण लस आलेली आहे, त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि त्या लसीकरणामध्ये ते पुढे आहेत. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे, तिथेही जी माहिती मिळते तिकडे तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. फ्रांस में देखिए क्या हुआ, फ्रांस में भी थर्ड टाइम लॉकडाउन किया गया है लोकांनी उघडण्यास परवानगी दिलेली आहे और वहां पर भी सिर्फ अति विशिष्ट सेवाएं खुली रखी गई है, इसेंशियल सर्विसेज खुली रखी गई है। शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. या 3 हफ्तों के लिए स्कूल्स बंद किए हुए हैं। त्यांच्यावर पूर्ण बंदी असेल. कोणी आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, हे फ्रान्स मधलं और ये सारी चीजें फ्रांस में हुई है। मी आताच काहीतरी लॉकडाऊन जारी केलेलं आहे. हंगेरीमध्ये पण वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे. हंगेरी में भी वर्क फ्रॉम होम चल रहा है। डेन्मार्कमध्ये तसंच आहे. ग्रीस हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे. बेल्जियमने परत एकदा महिन्याभराचा कडक लॉकडाऊन लावला आहे. डेनमार्क में भी वही हुआ है, बेल्जियम ने 1 महीने का लॉकडाउन लगाया है। आयर्लंडमध्ये तर डिसेंबर पासून कडक लॉकडाऊन आहे. आयरलैंड में भी लॉकडाउन चल रहा है। मनिला व आसपास परत एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावला आहे. केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत.